नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलोय एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन। परदेशात जायला कुणाला नाही आवडत, मलाही जायचंय। अमेरिका, लंडन, पॅरिस, जपान, दुबई, इराण, इराक, पण मला हे देश फिरायला जायचंय, म्हणजे एन्जॉय करायला जायचंय। माझं तसं काही या बाहेर देशात परदेशात विशेष काम नाहीये। मी बाहेर देशात गेलो, एन्जॉय केला, माझ्या जीवाची मी मुंबई करून घेतली। अर्थातच मुंबई करून घेतली म्हणजे एन्जॉयच केला। आणि परदेशातल्या लोकांनी मला जर तिकडच डांबून ठेवलं तर मला भारतात परत येण्याची कधी संधीच मिळाली नाही तर, आणि माझ्या कुटुंबाचा माझ्यासोबत असलेला संपर्क सगळा तुटला तर विचार करा माझ्या कुटुंबाचे काय हाल होत असतील। म्हणजे अर्थातच या गोष्टीचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं। मी परदेशात गेलो तर माझा संपर्क तुटला तर, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं एक काल्पनिक स्टोरी माझी मी सांगितली। पण असाच एक प्रकार हा हिंगोलीमध्ये घडलाय। इंजिनियर, अर्थातच इंजिनियर या शब्दाला मराठी शब्द अभियंता, आणि हाच अभियंता योगेश पांचाळ, हिंगोलीच्या वसमतचा मूळचा रहिवासी। वसमतचा अभियंता योगेश पांचाळ या युवकाने श्रीयोग एक्सपोर्ट कंपनी या नावाने या कंपनीची नोंदणी केली होती। या कंपनीच्या विस्तारासाठी योगेशने दिल्ली, मुंबई या ठिकाणी असणाऱ्या या कंपनीच्या संदर्भातील व्यक्तींसोबत संवाद आणि संपर्कही साधला होता। योगेशने नोंदणी केलेल्या कंपनी सारखीच कंपनी इराणच्या तेहरानमध्ये आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तेथील व्यक्तींचा सल्ला घेऊ शकता, असाच सल्ला योगेशला काही व्यक्तींनी दिला। 4 डिसेंबर 2024 रोजी योगेश पांचाळ या अभियंत्याने आपल्या कंपनीच्या विस्तारासाठी सल्ला घेण्यासाठी महाराष्ट्रातून थेट इराणमध्ये म्हणजे परदेशामध्ये विमानाने टेक ऑफ केलं। अभियंता योगेश पांचाळ यांच्या विमानाने जी फ्लाईट इराणकडे निघाली होती त्या फ्लाईटने इराणमध्ये लँडिंग केलं आणि योगेशने देखील विमानातून उतरून आपला मुक्काम इराणच्या एका हॉटेलमध्ये ठेवला। आणि अचानक जे वास्तव जे समोर येणार होतं ते योगेशच्या कुटुंबासाठी हादरवून टाकणारं होतं। 7 डिसेंबर 2024 पासून अक्षरशः योगेशचा संपर्क जो आहे कुटुंबासोबतचा तो कायमचा तुटला। कुटुंबासोबत योगेशचा संपर्क तुटल्याने योगेशचं कुटुंब हे हादरून गेलं आणि योगेशची चिंता करू लागलं, काळजी करू लागलं। खाल्लेला अन्नाचा घास देखील त्यांच्या आईला, बहिणींना, पत्नींना हा गोड लागत नव्हता। महाराष्ट्रातील काही राजकीय मंडळींना हाताशी धरून योगेशच्या कुटुंबाने आपला योगेश हा इराणमध्ये बेपत्ता झालाय, त्याच्याशी आमचा संपर्क तुटलाय अशी माहिती भारतीय दूतावासाला महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांकडून कळवली। दरम्यान त्यानंतर महाराष्ट्र शासनाने इराणच्या तेहरान दूतावासाकडे संपर्क साधून योगेशची माहिती घेण्यास सुरुवात केली। ही माहिती मिळालेली आहे 3 महिन्या अगोदर, म्हणजे हा सगळा प्रकार जो घडलेला आहे तो 3 महिन्या अगोदर घडलेला प्रकार आहे। अभियंता योगेश पांचाळ यांच्या विमानाने जी फ्लाईट इराणकडे निघाली होती त्या फ्लाईटने इराणमध्ये लँडिंग केलं आणि योगेशने देखील विमानातून उतरून आपला मुक्काम इराणच्या एका हॉटेलमध्ये ठेवला। आणि अचानक जे वास्तव जे समोर येणार होतं ते योगेशच्या कुटुंबासाठी हादरवून टाकणारं होतं। 7 डिसेंबर 2024 पासून अक्षरशः योगेशचा संपर्क जो आहे कुटुंबासोबतचा तो कायमचा तुटला। योगेश अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या बेपत्ता झालेल्या या बातम्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पसरू लागल्या, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरू लागल्या। आणि हळूहळू योगेश हा भारतामध्ये वापस येतो की नाही हा मोठा प्रश्न हिंगोलीकरांना पडला होता। हळूहळू योगेश बद्दल माहिती समोर यायला लागली आणि योगेशला इराणच्या तेहरानमध्ये स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं अशी माहिती योगेशच्या कुटुंबांकडे आली। योगेश पांचाळ या अभियंत्याला इराणच्या तेहरान मधल्या स्थानिक पोलिसांनी का ताब्यात घेतलं होतं हे कारण अजून देखील अस्पष्ट होतं। योगेश पांचाळ या युवकाला इराणच्या तेहरान या स्थानिक पोलिसांनी 3 महिने जेलमध्ये ठेवलं अशी माहिती मिळते। योगेश पांचाळ या अभियंत्याला इराणच्या तेहरान मधल्या स्थानिक पोलिसांनी का ताब्यात घेतलं होतं ही माहिती तुम्हाला पुढे समजेलच, पण सध्या तरी योगेशचे कुटुंबीय, योगेशचे नातेवाईक
हे योगेशची काळजी करू लागले आणि योगेशच्या कुटुंबाने भारताच्या दूतावासाकडे संपर्क केला आणि भारताच्या दूतावासाकडे पाठपुरावा देखील केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला समोर यश मिळणार होतं। आणि परवा योगेश पांचाळ या युवकाच्या कुटुंबाला एक आनंदाची बातमी भेटली। योगेश इराणच्या तेहरानमध्ये सुखरूप असल्याची माहिती योगेशच्या कुटुंबाला मिळाली आणि योगेशच्या कुटुंबाने मोकळा श्वास घेतला। इराणमधील तेहरानच्या स्थानिक पोलिसांनी काल योगेशला विमानामध्ये बसून दिलं आणि भारतामध्ये योगेश हा आपल्या मायदेशी सुखरूप पोहोचला। इराणच्या स्थानिक पोलिसांनी योगेशला ताब्यात घेतल्यानंतर त्याची दर 15 दिवसाला चौकशी केली जात होती। ही चौकशी नेमकं कशासाठी होती पुढे कळेलच। इराणच्या तेहरानचे स्थानिक पोलीस योगेशची चौकशी का करत होते, योगेशनं असं काय केलं होतं, पण योगेशनं जो काही प्रकार हा घडला होता तो आपल्या मायदेशी परतल्यानंतर आपल्या कुटुंबांसोबत शेअर केला। इराणच्या तेहरानमध्ये स्थानिक पोलिसांनी देखील योगेश पांचाळ या अभियंत्याला सन्मानाची वागणूक दिली असं योगेशनं सांगितलं। पण योगेशचं अचानक गायब होणं, बेपत्ता होणं, ते पण बाहेर देशामध्ये, हे त्याच्यासाठी तितकंच दुःखदायक होतं आणि त्याच्या कुटुंबासाठी देखील त्रासदायक आणि वेदनादायक होतं। त्याचं कुटुंब हे काळजी करून अक्षरशः झिरपून गेलं होतं। योगेशची सर्व चौकशी झाल्यानंतर तेहरानच्या स्थानिक पोलिसांनी परवा योगेशला विमानामध्ये बसून दिलं आणि योगेश पांचाळ या अभियंत्यानं मोकळा श्वास घेत आपल्या मायदेशी म्हणजे आज पहाटे त्याचं विमान जे आहे, त्याची फ्लाईट जी आहे, सकाळी लँडिंग झाली आणि आज पहाटे योगेश हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर उतरला। त्याचं कुटुंब त्याच्या स्वागतासाठी गेलं होतं आणि आपल्या कुटुंबाला पाहून योगेशने त्याच्या आईला घट्ट मिठी मारली आणि योगेशच्या पत्नीला देखील खूप आनंद झाला। पण योगेशचं गायब होण्याचं कारण मात्र अजून अस्पष्ट होतं, पण ते योगेशनं सांगितलं। 3 महिन्यानंतर आपल्या मुलाला पाहून योगेशच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले। इराणच्या तेहरानमध्ये स्थानिक पोलिसांनी योगेशला ताब्यात याच्यासाठी घेतलं होतं की योगेशने इराणच्या तेहरानमध्ये संवेदनशील ठिकाणी फोटो कॅप्चर केले होते, म्हणजे आपल्या स्वतःचे फोटो काढले होते आणि ते आपल्या पत्नीला शेअर केले होते। त्यामुळे तेथील स्थानिक पोलिसांनी योगेशवर संशय व्यक्त केला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। परदेशात संवेदनशील ठिकाणी फोटो काढणं योगेश पांचाळ या अभियंत्याला महागात पडलं। अक्षरशः 3 महिने त्या योगेश पांचाळ या युवकाला इराणमध्ये डांबून ठेवलं गेलं। इराणमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण तेथील पोलिसांनी चांगली सन्मानाची वागणूक दिली, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। योगेश पांचाळ आज पहाटे मुंबईच्या एअरपोर्टवर उतरला आणि आपल्या कुटुंबाला तो सुखरूप सापडला, ही आनंदाची गोष्ट आहे। पण या 3 महिन्यामध्ये हिंगोलीकरांना जी काळजी लागली होती की योगेश पांचाळ हा युवक अखेर सापडतो की नाही, तो आज आपल्या मायदेशी परत येतोय। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या युवा क्रांती न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद।